आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सूरजचा फोन आल्यावर मी स्वानंदीला तिथेच सोडून निघालो. साहेब त्यांना अजून काही बोलले नसतील ना? शालिनी मॅडम रागावल्या नसतील ना? मला विसर कसा पडला या सगळ्याचा? त्यांना वाईट वाटलं असेल मी असं अचानक निघून आल्यावर. त्यांना फोन करायला हवा. संचिता, तुला सांगते, स्वानंदीचं नाक जेव्हा माझ्या पायावर घासलं गेलं ना, हा हा हा, इतकं बरं वाटलं म्हणून सांगू. आहा मम्मा, हा आनंद मला सुद्धा अनुभवायला मिळाला असताना तर खूपच मजा आली असती. पण काय करणार, स्वानंदीचे खूप कमी दिवस राहिलेत ना या घरात, त्यामुळे ते शक्य नाही. आणि नको पाया बिया नको, त्यापेक्षा ती बॅग निघून जावी लवकरात लवकर या घरातून. सिरियसली. हे संचिता, आपण स्वानंदीची माफी सेलिब्रेट करूया. क्या बात आहे मम्मा. शॉपिंग करायची? शॉपिंग आणि सिनेमा. वाव. कोणाचा फोन वाजतोय ग? तुमच्या लाडक्या मोलकर्णीचा फोन वाजतोय. जाऊ दे, वाजेल वाजेल आणि होईल बंद. मम्मा, मला सांगा, मी काय घालू? म्हणजे इंडियन की वेस्टर्न? आपण शॉपिंगला कुठे जाणार आहोत ना, त्यावरून ठरेल. अगं, तू काही घातलंस तरी सुंदरच दिसतेस. थँक्यू. तुला आवडेल ते घाल. कुणाच्या घराला आग लागली इतकी? थांबा. मम्मा, मणीचा फोन आहे. अगं उचल ना मग. ओके. हॅलो स्वानंदी. बोल मणी. संचिता. हो, मीच संचिता. बोल. स्वानंदीचा फोन तुझ्याकडे कसा? स्वानंदी कुठे? फोन दे तिला. मणी, मी तुझ्या बायकोची सेक्रेटरी नाही हा, फोन रिसीव्ह करून तिच्याकडे द्यायला. तुझ्या बायकोला फोन नीट सांभाळून ठेवायला सांग. कुठेही अजागळासारख्या वस्तू टाकून ठेवत असते. आणि मला हौस नाहीये हा तिचा फोन माझ्याकडे ठेवायची. इथे पडला होता, 10 वेळा वाजत होता, डोकं खराब झालं माझं म्हणून रिसीव्ह केला. आणि माझ्याकडे वेळ नाहीये तुझ्याशी बोलायला. बाय. संचिता, संचिता, एकच मिनिट प्लीज. माझा ऐक. काय? प्लीज फोन स्वानंदीला दे प्लीज. मणी, मी तुझ्या बायकोच्या मागे नोकरासारखी फिरत नाही बसणार, कळलं? संचिता प्लीज प्लीज, माझं अर्जंट काम आहे. मी प्लीज म्हणतोय, प्लीज. मणी, तुला सांगितलेलं कळत नाही का? मी तिला शोधत नाही फिरणार. बाय. संचिता प्लीज. मणी, आय सेड डोंट. मणी. हॅलो 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 मणी. हॅलो हॅलो. हो हो आहे मी. बोल, ऐकतोय. हा, ऐक ऐक. ठीक आहे, थोडेसे उपकार करते मी तुझ्याकडे. देते तुझ्या बायकोला फोन. थांब. मम्मा, आले मी. स्वानंदी, 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 अगं कुठे आहेस तू? स्वानंदी, मणीचा फोन आहे, कुठे आहेस तू? संचिता मॅडम, इकडे आहे मी. ओके. तू इथे असोय? मी घरभर शोधतेय तुला. घे, मणीचा फोन आहे तुझ्यासाठी. मणी सरांचा फोन? नको नको, त्यांना इथला आवाज नको जायला. त्यांना जर कळलं मी गालीच्या धुती आहे तर त्यांना लय वाईट वाटेल. घे अगं, घे. मी आले. हा मणी सर, बोला ना. स्वानंदी, आपला फोन असं कुठेही ठेवायचा असतो का? तुमच्याऐवजी त्या संचिताचा आवाज ऐकला नको नको ते विचार आले 1 सेकंदात डोक्यात. मणी सर, अहो मी ठीक आहे, नका काळजी करू. काय झालं बोला. माय गॉड, इतक्या कमी वेळात हा गालीच्या धुवून झाला सुद्धा. स्वानंदी नक्की कोण आहे? प्रेग्नंट असून सुद्धा इतक्या सहज कसं काय करू शकते ती इतकं काम? कुठे आहात तुम्ही? काय करताय? मी आराम करत होते, झोपले होते. झोपलाय? आणि जेवणाचं काय, जेवलात का? हा, जेवले मणी सर, पोटभर जेवले. स्वानंदी जिंकलीच नाही पाहिजे. संचिता, काहीतरी कर प्लीज. काय खाल्लं? काय भेंडीची भाजी, कढी केली होती मी.
आणि ज्वारीची भाकर आणि भात पण खाल्ला मी जेवले पोटभर. काय सांगताय काय? भेंडीची भाजी? अहो भेंडीची भाजी म्हणजे माझा जीव की प्राण. तुम्ही घरी भेंडीची भाजी बनवली आणि मी खायला घरी नाही. स्वानंदी, खूप हौस आहे ना तुला पटापट काम करायची. आता पुन्हा एकदा तेच काम कर. पण एक काम करा, ती भेंडीची भाजी ठेवा माझ्यासाठी, मी आलो की ती खाईन. ओके? बरं, पण तुम्ही काही खाल्लं का? म्हणजे न खाताच गेले होते ना तुम्ही? नाही, मी जेवलो ना. नाही म्हणजे मलाही भूक लागली होती, प्रचंड भूक लागली होती. मग सो एका हॉटेलमध्ये राईस प्लेट खाल्ली, त्यामुळे आता अगदी पोट गच्च भरलंय. बरं ठीक आहे, तुम्ही आराम करा, मी लवकर येतो. आणि हा, ती भेंडीची भाजी ठेवा माझ्यासाठी, मी आलो की खाईन. हा ठेवते. काय भाजी की फोन? अहो दोन्ही. बाय. स्वानंदी, ए स्वानंदी. मॅडम इकडे आहे मी. काय ग, इतका वेळ लागतो गालीच्या धुवायला? तेव्हा ना अख्खा बंगला धुवून निघाला असता. मॅडम गालीच्या धुवून झालाय माझा. मणी सरांचा फोन आला होता, त्यांच्याशी बोलत होते. बस आता वाळवत घालते गालीच्या. बघूया स्वच्छ धुतलायस का तिकडे पण थुकपट्टी लावली आहेस? शी, काय ग, हा स्वच्छ धुतलायस? किती खोटं बोलतेस तू. मॅडम अहो मी खरंच स्वच्छ धुतला होता गालीच्या. ही माती कुठून आली ना मला नाही माहिती. माती कुठून आली माहित नाही? तूच धुवत होतीस ना गालीच्या? हो. मग तुझ्या तीर्थरूपांचं भूत आलं होतं का अदृश्य रूपात? एक तर घाणेरडं काम, त्यात काम चुकारपणा आणि वरती अजून खोटारडेपणा. काय संस्कार दिलेत ना आई वडिलांनी देवालाच ठाऊक. पटापट हात चालव आणि गालीच्या धुवून स्वच्छ कर. मी आणि संचिता शॉपिंगला जाऊन येतोय, तोपर्यंत धुवून तो वाळत घाल. हे बघ, मला कामात दिरंगाई अजिबात चालणार नाही. करते. मॅडम, स्वानंदी मॅडम. मॅडम हो काय झालं? मॅडम मॅडम हो, तुमची तब्येत ठीक आहे ना? तुम्ही बसा, मी पाणी घेऊन येतो. मॅडम ठीक आहे, पाणी पिऊन घ्या. ह्याची काळजी करू नका, मी धुतोय. मॅडम बाहेर गेल्यात, त्या येईपर्यंत मी धुवून टाकेन. नाही मी ठीक आहे, मी करते. हो पण मॅडम तुम्ही आउट हाऊस मध्ये जाऊन आराम करा. तुमची तब्येत खरंच ठीक वाटत नाहीये. नाही मी ठीक आहे, मी करते. तुमच्यासाठी खायला काय आणू का? नाही दादा नको. मग सूप वगैरे काही? नाही खरंच नको. त्यांच्या घरातलं खाल्लं तर शालिनी मॅडम चिडतील माझ्यावर. आणि तसंही जास्त वेळ नाहीये माझ्याकडं. वॉर्डन मॅडमला जाऊन भेटायचं. जे काही घडलं त्यानंतर त्यांच्याशी बोलणंच नाही झालं. नंतर म्हणजे कशाच्या नंतर? नाही काही नाही, तुम्ही जा, मी करते सा. बरं. तर पोद्दार साहेब इथे, त्यांना अंबिका मॅडम इथे असल्याचं कळलं की काय? मॅडमला शिफ्ट करायला हवं. सूरजला सांगतो. सूरज फोन उचल. या इनामदार साहेब या. हे बघा, ही आमची फॅक्टरी, जुनी फॅक्टरी आहे. भरपूर जागा आहे. आमचं काही रेस्ट्रिक्शन्स नाहीये. तुम्हाला जे हवं असेल ते करा. तुम्ही या इकडे या. मॅडम. स्वानंदी, तू अशी अचानक कशी काय आली? मला सांगायचं तरी ना की तू येणार आहेस म्हणून. एक फोन केला असता, मी काहीतरी करून ठेवलं असतं तुझ्यासाठी. मॅडम माझा फोन.
हॅलो. हा माणूस कधीच फोन उचलत नाही. किती वेळा सांगितलं की वेळेवर घ्या. हॅलो. हॅलो. मॅडम, इतर वेळी जेव्हा जेव्हा मी हॉस्टेलवर येते ना, तेव्हा सगळ्यात आधी तुम्ही मला मिठी मारता आणि आता तुम्ही नजर चोरताय. का तर सरपोतदार साहेब आणि तुमच्या नात्याबद्दल मला कळलंय म्हणून. जे काही घडलंय ना, त्यात तुमची काहीच चूक नव्हती. उलट मला तुमचा अभिमान वाटतो. इतकं सगळं सहन करून सुद्धा स्वतःच्या पायावर उभे राहून हिमतीने तुम्ही जगत आहात. माझ्यासारख्या अनेक मुलींना आधार देत आहात. त्यामुळे नजर चोरायची काहीच गरज नाही. पण मॅडम, मला खूप अपराधी असल्यासारखं वाटतंय. काय? तुला का अपराधी असल्यासारखं वाटतंय? मॅडम, माझ्यामुळे तुमचा गुन्हेगार परत आलाय आणि इतके की ते आता नेहमी तुम्हाला दिसतात आणि त्या नाही टाळू शकत तुम्ही. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय आणि होत राहणार. ह्या गोष्टीचं गिल्ट वाटतंय मला. मी मुंबईत आलेच नसते, त्या हॉस्टेलवर राहिलेच नसते, माझ्यासोबत हे सगळं घडलंच नसतं, तर सरपोतदार साहेबही तुमच्या आयुष्यात परत आले नसते. माझ्यामुळे त्रास होतोय तुम्हाला. तुला गिल्टी वाटून घ्यायची काही गरज नाहीये स्वानंदी. नियतीने आपल्या आयुष्याचा डाव आधीच रचलेला असतो. फक्त त्यावेळी ते दान पडतं आणि नियतीचा खेळ उलगडत जातो. तू अशी अचानक का आलीस? पण घरी सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे. तुम्ही काल अचानक निघून गेला होतात. माझा निरोपही घेतला नाही, म्हणून भेटावंसं वाटलं. सॉरी. म्हणजे माझी तक्रार नाहीये. तुमच्या मनाची काय मनस्थिती आहे ना, ते कळतंय मला. त्या पार्टीत तुम्हाला किती त्रास झाला असेल हे कळतंय मला. पण न भेटता गेला म्हणून मला जो त्रास व्हायचा होता तो झाला. मी नाही सहन करू शकले म्हणून निघून आले. स्वानंदी, मी तुला जे सांगितले ते तू कोणाला सांगितलं तर नाही ना? नाही, म्हणजे माझी इच्छा आहे की हे कधीच कोणाला कळू नये. म्हणीला तर अजिबातच नाही. म्हणजे मी जेव्हा ही जागा घेतली ना, माझ्याकडे पैसे नव्हते. कर्ज काढलं आणि जागा विकत घेतली. त्याच्यावर ही फॅक्टरी उभी केली आहे मी. ही फॅक्टरी माझ्यासाठी खूप लकी ठरली. जागा काय किंवा हे दोन्ही खूपच यश मिळालं मला. तुम्हाला सांगतो, तुमचा पण जो प्रोजेक्ट आहे ना, तो नक्की इथे यशस्वी होईल. वीज पाणी सगळं भरपूर आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा इथे त्रास होणार नाही. आम्ही आहोत ना, तुम्ही अजिबात काळजी करू नका. होय साहेब, तुमचा हात पाठीशी असताना कोणाची हिंमत आहे आम्हाला त्रास देण्यासाठी? अहो, लोकांचं आमच्यावरचं प्रेम आहे. अहो, आम्ही दहशतीचं राजकारण अजिबात करत नाही. बरं, हे आमचं गोडाऊन आहे. त्याचा दुसरा ऍक्सेस ना पलीकडनं आहे. हे गोडाऊन मी तुम्हाला लॉंग टर्म लीजवर द्यायला तयार आहे. हवं असेल तर माझ्या वकिलाला मी सांगतो पेपर्स तयार ठेवायला. तुम्ही सही करा. या ना, तुम्हाला दाखवतो. या. पण मॅडम, तुम्ही त्या परिस्थितीचा सामना कसा केला?
खूप कठीण काळ होता तो. माझी अशी फसवणूक झाल्यानंतर प्रेम, विश्वास, चांगुलपणा, माणुसकी या सगळ्यांवरनं माझा विश्वास उडाला होता. काय काय विचार नाही आले मनात. अगदी स्वतःला संपून टाकण्यापासून देश सोडेपर्यंत सगळे विचार केले. पण म्हणतात ना, काळाचं मलम मनावरच्या जखमा बरं करतं. हळूहळू तसंच होत गेलं. पण माझ्या जखमा कधीच भरल्या नाही. त्याच्यावर संयमाची, तडजोडीची खपली पकडली आणि हळूहळू दुखणं कमी झालं. आणि मग या हॉस्टेलमध्ये तुम्हा मुलींबरोबर माझं मन रमलं. माझा भूतकाळ मागे सरून तुमच्या भविष्याच्या स्वप्नात मी हरवून गेले. तुमचे उपकार कसे फेडू ना हेच कळत नाहीये मला. तुम्ही आणि मणी सर अगदी देवासारखे धावून आलात माझ्या आयुष्यात. नाहीतर माझ्यावर घडलेला अतिप्रसंग आणि त्यातून ही प्रेग्नेन्सी, माझ्या मनातही तेच विचार आले असते जे अनेक वर्षांपूर्वी तुमच्या मनात आले होते. पण तुम्ही खूप आधार दिला मला, जगायला प्रेरणा दिली मला. संकटातून पळून जाणं हा मार्ग नाही ना. संकटापासून जितकं आपण पळू ना तितकंच संकट आपल्या जवळ येतं. त्यापेक्षा खंबीरपणे त्याचा सामना करायचा, मग ते पळून जात. तेच सांगितलं मी तुला. पण मॅडम, तुम्ही विक्टिम असून सुद्धा सगळ्या यातना तुम्हीच भोगतायत. आणि तुमचा गुन्हेगार तो उजळ मात्याने बाहेर फिरतोय. तुमच्याशी बोलताना वागताना एका पैशाचंही गिल्ट नसतं त्यांच्या चेहऱ्यावर. उलट असं दाखवतात जसं काही झालंच नाहीये. चांगुलपणाचा मुखवटा घेऊन फिरणाऱ्या आणि स्त्रियांना दान धर्म करणाऱ्या सरपोतदारांचा खरा चेहरा किती विकृत आहे ना, हे कुणालाच माहिती नाहीये. स्वानंदी, या गोष्टीला आता खूप वर्ष झाली ग. मी हे सगळं मागे सोडून आले. त्या अडगळीतनं तो फोटो तुला मिळाला आणि तो गिफ्ट देण्याचा घाट तू घातलास ना, पण तुझ्यापर्यंत हे सगळं पोचलं. नाहीतर हे सत्य माझ्याबरोबर जळून खाक झालं असतं. साहेब ऐका ना, तुम्ही सांगितलं आम्ही ऐकलं. तुमची जागा आम्हाला खूप आवडलेली आहे. गोडाऊन पाहण्यासारखं काही नाहीये. तिकडे बघा अंधार दिसतोय. उगाच लडखडायला नको. माझा दुबई जायला फ्लाईट आहे आणि उगाच एअरपोर्ट जायला मला उशीर नको. तुम्ही ही डील पक्की समजा. पेपर पाठवा. पुढच्या हप्त्यामध्ये मी रिटर्न येतोच आहे. आपण साईन करू साहेब. काहीच हरकत नाहीये, तुम्ही म्हणाल तसं. ठीक आहे, या. मनी सर, काय झालं? सूरज, माझ्या हे लक्षातच आलं नाही की ही फॅक्टरी बंद जरी असली तरी सरपोतदारांची आहे. ते या फॅक्टरीला भाड्याने देऊ शकतात, कधीही व्हिजिटला येऊ शकतात. ते अचानक इथे आले आणि त्यांना कळलं अंबिका मॅडम इथे जिवंत आहेत. सगळं अंबिका मॅडमला, स्वानंदीला, मला खूप त्रासदायक ठरू शकणार आहे. पण बरं झालं मला सत्य कळलं. कारण ते कळल्यानंतर तुमच्याबद्दलचा आदर अजूनच वाढलाय माझ्या मनात. मॅडम, तुमच्याबद्दल मला खरंच खूप अभिमान वाटतो. आणि तुमच्या गुन्हेगाराबद्दल प्रचंड चीड येतेय. चालेल, खूप वर्ष झाली या गोष्टीला. आणि मला सांग, आता माझं किती आयुष्य उरलंय? हा, मी स्वतःला या हॉस्टेलमध्ये, या मुलींमध्ये गुंतवून घेतलंय. त्यांच्या आनंदातच माझा आनंद आहे आता. एक सांगू का मॅडम, मला ना तुमची आणि माझी कथा सारखीच वाटते. फरक फक्त एवढा आहे, तुमच्या आयुष्यात जी व्यक्ती आली त्याने तुम्हाला प्रेमात फसवून दगा देऊन निघून गेली. तुम्हाला तुमचा गुन्हेगार माहितीये. पण माझ्या बाबतीत तो लांडग्याच्या रूपात लपून आला.
स्वतःचा चेहरा न दाखवता मला ओरबाडून गेला. दोघांची वृत्ती सारखीच आहे, पद्धत फक्त वेगळी आहे. पण आपल्या दोघींच्या वेदना आणि त्रास सारखाच आहे, फक्त काळ बदललाय. पण मी खरंच नशिबान आहे, माझ्या आयुष्यात तुम्ही आणि मनी सर आलात मला आधार द्यायला. पण त्यावेळी तुमच्या आयुष्यात कोणीच नव्हतं ना, याचं वाईट वाटतं मला. स्त्रियांना फसवणं, त्यांचा उपभोग घेणं, त्यांच्यावर अन्याय करणं, अत्याचार करणं, ही खूप पुरुषांची ना विकृत मनस्थिती असते. या देशात अशा अनेक बायका आहेत आणि आपण दोघी त्यातल्याच आहोत. अशा पुरुषांना ना शिक्षा व्हायलाच हवी. पण त्यासाठी प्रत्येक स्त्रीने स्ट्रॉंग व्हायला हवं. इतर स्त्रीने अत्याचार झालेल्या स्त्रींना खंबीरपणे साथ द्यायला हवी. त्या काळी माझ्यामध्ये हिंमत नव्हती स्वानंदी. माझ्या गुन्हेगाराला जाब विचारायची, त्याला जनतेसमोर आणण्याची माझ्यात हिंमत नव्हती. पण तू निर्भीडपणे तुझी लढाई लढतीयस. तुझ्या गुन्हेगाराला शिक्षा व्हावी म्हणून तू न्याय मागतीयस. आणि या सगळ्यामध्ये मी खंबीरपणे तुझ्या बरोबर आहे.